This call is now being recorded. ओके, डायग्राम क्लिअर दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. नेक्स्ट टॉपिक इज VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. जो काही तुम्ही आता PN जंक्शन स्टडी केलं त्याचं VI कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला स्टडी करायचं आहे. VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सिम्पली इट्स ऑपरेटिंग फंक्शन. जो काही आपण फॉरवर्ड रिजन किंवा फॉरवर्ड बायस शिकलो, रिव्हर्स बायस शिकलो, तर फॉरवर्ड बायसमध्ये त्याचा व्होल्टेज आणि करंट कसा फ्लो होतोय, कोणत्या मॅनरने, त्याचं जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो आपल्याला कशा पद्धतीने दिसतो, त्याला म्हणतो आपण VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ PN जंक्शन डायोड. ठीक आहे. सो व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर मी सांगितलं की वेन यू अप्लाय सम एक्सटर्नल सप्लाय with the help of battery, then current starts to flow. So voltage now acts as a input and the current acts as a output. लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ग्राफ ड्रॉ करता त्यावेळेस इनपुट व्हेरिएबल नेहमी एक्स ॲक्सिसवर प्लॉट करायचे असतात आणि आउटपुट व्हेरिएबल नेहमी तुमच्या वाय ॲक्सिसवर येतात. क्लिअर? सो पहिला आपला आहे ग्राफ फॉरवर्ड बायस मधला. आपल्याला हा स्टडी करायचा आहे, हा पोर्शन बघायचा आहे जो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दिसतोय तुम्हाला. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये फॉरवर्ड बायसचा ग्राफ जो दिसतोय, फॉरवर्ड बायस म्हणजे काय की वेन पी साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड एन साइड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, देन द PN जंक्शन डायोड इज फॉरवर्ड बायस्ड अँड द डायोड ऍक्ट्स एज अ क्लोज स्विच अँड करंट स्टार्ट्स टू फ्लो. आता याच्यामध्ये पोर्शन दिसतंय बघा चेंजिंग. एक इथपर्यंतचा पोर्शन आहे, मार्क करून देते मी. हा एक पोर्शन आहे, ठीक आहे, आणि पुढचा हा एक पोर्शन आहे, ठीक आहे. त्यांनी जो डॉटेड लाईनने दाखवलेला आहे डायग्राम मध्ये ऑलरेडी. सो हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामध्ये काहीतरी चेंज आहे आणि इथून 0 पासून जो स्टार्ट होते तुमचं O पॉईंट कन्सिडर करू आपण. ठीक आहे. सो O2 समजा ऍझ्युम करू, माझा हा जो पॉईंट आहे हा आहे A आणि हा आहे B. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही O2A जाताय, रिजन O2A म्हणजे हा पोर्शन तुमचा, ह्या पोर्शन मध्ये काय दिसतंय की फॉरवर्ड व्होल्टेज इज व्हेरी स्मॉल. बघा इथे जे व्होल्टेज दिसतंय ते खूपच कमी आपण अप्लाय केलेले, खूप कमी आहे, चेंज खूप स्लो आहे. सो फॉरवर्ड व्होल्टेज इज व्हेरी स्मॉल, हेन्स इट इज लेस दॅन द कट इन व्होल्टेज. कट इन व्होल्टेज इज नथिंग बट द मिनिमम व्होल्टेज विच इज रिक्वायर्ड टू टर्न ऑन दी डायोड. आणि ते कट इन व्होल्टेज किती असतं सिलिकॉन डायोडसाठी? 0.6 व्होल्ट असतं. म्हणजे हे लेस दॅन 0.6 व्होल्ट आहे या कंडिशनमध्ये. सो करंट फ्लोईंग थ्रू दिस डायोड इज व्हेरी मिनिमम. बघा चेंज खूप कमी आहे, एकदम 0.01चा चेंज ह्या पोर्शनमध्ये तुम्हाला इथपर्यंत दिसतोय. सो ही इथे काय आहे की फॉरवर्ड व्होल्टेज इज व्हेरी स्मॉल अँड द करंट, आउटपुट करंट इज व्हेरी स्मॉल. ठीक आहे, ही कंडिशन झाली O2A ची. नंतर पुढचा पोर्शन आहे A2B चा. ठीक आहे, A2B चा पोर्शन आहे म्हणजे हा वाला पोर्शन आहे आपला. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला की ॲज डायोड क्रॉसेस इट्स कट इन व्होल्टेज, म्हणजे ॲझ्युम करू की A पर्यंत 0.6 व्होल्ट होता, जेव्हा तो अबोव 0.6 व्होल्ट जातो देन करंट फ्लोईंग थ्रू डायोड विल इन्क्रीजेस सडनली अँड शार्पली. ठीक आहे, करंट काय झालाय खूप जास्त फ्लो व्हायला लागलेला आहे. सो लार्ज अमाऊंट ऑफ फॉरवर्ड करंट विल स्टार्ट्स टू फ्लो. बघा खूप जास्त चेंज झालेले प्रत्येक पॉइंटला, इथे मॅक्झिमम करंट फ्लो होतोय आणि व्होल्टेज बघितलं तर खूप कमी आहे, बरोबर. म्हणजे फॉर स्मॉल व्होल्टेज देर इज अ लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू दिस डायोड. व्हाय इट हॅपन्स? ॲज डायोड गॉट द व्होल्टेज विच इज ग्रेटर दॅन कट इन व्होल्टेज. इथे कट इन व्होल्टेज किती होतं? 0.6 व्होल्ट. ठीक आहे, 0.6 व्होल्ट इथे अजून करा. सो 0.6 व्होल्टच्या वरती आपण दिलं थोडंसं जरी व्होल्टेज नॉर्मल, तरी करंट काय झालाय सडन इन्क्रीज झालेला आहे, मॅक्झिमम झालेला आहे. सो त्याच्या व्हॅल्यू काय झाल्या इन्क्रीजिंग दिसत आहे तुम्हाला इथे. सो इथे समजा 1 2 3 4 5 6 मिली मध्ये करंट असतो. सो एवढा मॅक्झिमम करंट फ्लो होतोय. रिव्हर्समध्ये मायक्रो मध्ये करंट फ्लो होत असतो. ठीक आहे, सो एवढा करंट फ्लो व्हायला लागलेला आहे.
Now what is mean by cut-in voltage? It is the minimum voltage which is required to turn on the diode. It is also called as knee voltage. लक्षात ठेवायचं, knee voltage and the cut-in voltage both are same, and it is for silicon diode it is 0.6 and for germanium it is 0.2. आता आपण येऊ रिव्हर्स रिजन कडे. रिव्हर्स मध्ये काय दिसते बघा, मायनस व्होल्टेज दिले आपण, कारण का एन साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड पी साइड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज आपण अप्लाय केलेलं आहे. सो इथे करंट पण काय होणार आहे, रिव्हर्स करंट फ्लो होणार आहे मायनस आय. सो जेव्हा तुम्ही रिव्हर्स करंट फ्लो करताय, हा जो करंट दिसतोय तुम्हाला इनिशियली, हा मिनिमम करंट मी जे सांगितलं, या स्टेटला जो रिव्हर्स करंट असतो तो इट इज लिकेज करंट, अँड दिस लिकेज करंट फ्लोज ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर्स प्रेझेंट इन द पी साइड अँड द एन साइड. मायनॉरिटी कॅरियर्स इन पी साइड आर दी इलेक्ट्रॉन्स, कारण का पी म्हणजे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स आहे, म्हणजे मॅक्झिमम चार्ज कोणते राहणार, तिथे होल्स असणार आहे. आणि पण तरी मग त्याच्यामध्ये थोडेफार काहीतरी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, त्याला आपण मायनॉरिटी कॅरियर्स म्हणतो. ह्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंट काय होत असतो, फ्लो होत असतो. जेव्हा हा करंट फ्लो होतोय, तो जो करंट असतो इट इज व्हेरी मच लेस, खूप कमी. बघा हा चेंज जो आहे परत एकदा खूप कमी आहे करंटचा, याला आपण म्हणतो लिकेज करंट विच इज इन अँपियर. हा एक सर्टन जोपर्यंत तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करताय तोपर्यंतच असतोय. पण एकदा हे सर्टन व्होल्टेज तुम्ही क्रॉस केलं, समजा हा पॉईंट कन्सिडर केलं, हे सर्टन व्होल्टेज तुम्ही क्रॉस केलं की इकडे काय होतंय, करंट सडनली इन्क्रीज होतोय. करंट जेव्हा सडनली इन्क्रीज होतोय त्यावेळेस त्या कंडिशनला म्हणतो आपण ब्रेकडाऊन इन केस ऑफ रिव्हर्स बायस. आता इथे ब्रेकडाऊन का म्हणतात, याला आपण ओके म्हटलं, याला का असं, इथे काय केलेलं आहे आपण, निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे, आणि ऍज पर डायोड फंक्शन इन निगेटिव्ह कंडिशन डायोड मस्ट बी इन द ऑफ स्टेट. तो ऑफ असला पाहिजे, त्याच्याकडनं कुठलाही करंट फ्लो व्हायला नको. जर एक्सेस करंट फ्लो झाला तर तो काय होऊ शकतो, एक्सेस हीट डेसिपेट करू शकतो रिव्हर्स कंडिशन मध्ये. म्हणजे आपण समजून घेऊ की एखादे कंपोनंट असेल किंवा डिव्हाइस आपल्या हातात, जर रिव्हर्स एक्स्ट्रा करंट फ्लो गेला त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा, तर काय होतं, तो गरम व्हायला लागतो. ते गरम झाला म्हणजे काय, हीट डेसिपेशन वाढतं आणि तो बर्न होऊन जातो, डॅमेज होतो. तर ही जी स्टेट आहे इट इज द डॅमेजिंग स्टेट. याच्यानंतर डायोड तुमचा काय होणार आहे, परमनंटली डॅमेज होतो. तर याला लिमिट आहे, सर्टन निगेटिव्ह व्होल्टेजेस तुम्ही काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. त्याच्यावरती जर अप्लाय केलं तर तुमचा डायोड काय होतो, बर्न होऊ शकतो. ठीक आहे. सो ही दिस इज द कंडिशन. सो सिम्पली काय सांगायचं आहे की इनिशियली a very small amount of current flows through the diode in its reverse condition due to minority carriers present on P side and N side, and that current is called as reverse leakage current. ठीक आहे. स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जो फ्लो होतोय जेव्हा डायोड तुमचा रिव्हर्स रिजन मध्ये असतो, आणि त्याला म्हणतो आपण रिव्हर्स लिकेज करंट. This current will flows up to some certain voltage. After this certain voltage, a breakdown occur and the current will move through diode very sharply and suddenly. It is very maximum. Hence, the breakdown occur and the voltage is called as breakdown voltage. ठीक आहे. So reverse breakdown voltage generate होतं. त्याच्यामुळे काय होतं, एक्सेस टेम्परेचर जनरेट होतं, हाय हीट डेसिपेशन होतं, आणि तुमचा डायोड काय होऊ शकतो, देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डॅमेज. ठीक आहे. समजलं, कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? ओके. सो व्ही आय कॅरेक्टरिस्टिक कम्प्लिटली प्रॉपर लर्न करून ठेवायचे आहे तुम्ही. याच्यामध्ये मेन पॉइंट्स कोणते कोणते होते, डेफिनेशन ऑफ कट इन व्होल्टेज, डेफिनेशन ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज, व्हॉट इज मीन बाय रिव्हर्स सॅच्युरेशन करंट और रिव्हर्स लिकेज करंट, हे 2-3 पॉइंट्स आहे. व्हॉट इज मीन बाय हां झाले, कट इन व्होल्टेज म्हणजेच नी व्होल्टेज. ठीक आहे. ते डेफिनेशन्स लर्न करून ठेवायच्या प्रॉपरली, आणि फॉरवर्ड बायस एक्सप्लेन करताना त्याचे रिजन वाईज एक्सप्लेन करायचे. जसं इथे मेन्शन केलं होतं आपण, फ्रॉम O to N, A to B. So now these applications कुठे कुठे यूज होतात. पीएन जंक्शन डायोड विच इज मेड अप ऑफ आयदर सिलिकॉन और जर्मेनियम. तर सिलिकॉन किंवा जर्मेनियमचा जर यूज केला आणि डायोड आपण वापरला, तर डायोड आपण रेक्टिफायर्स मध्ये यूज करतो, क्लिपर्स, क्लॅम्पर्स, फ्री व्हीलिंग डायोड म्हणून पण. फ्री व्हीलिंग डायोड म्हणजे काय की जो निगेटिव्ह करंट आहे तो तिथल्या तिथे सोर्स कडे न जाता लोड साईडला रोटेट होत असतो आणि तो डेसिपेट होतो. तर ती फ्री व्हीलिंग फंक्शन होत जातं. तो रेक्टिफायर, क्लिपर आणि क्लॅम्पर्स मध्ये डायोडचे ऍप्लिकेशन आहेत.
Clear?